नमस्कार, मी संगीता डाबरे गव्हर्नमेंट ITI बुटीबोरी येथे वीजतंत्री या पदावर कार्यरत आहे। सध्या आपण कोविड-19 मुळे घरामध्येच आहे, तर ही माझी एक लॉकडाऊन ॲक्टिव्हिटी आहे। आताच मी ट्रान्सफॉर्मरची टर्मिनल आणि LT-HT कसे ओळखायचे, त्यानंतर आपण इन्सुलेशन टेस्ट हे मी सांगितलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल जे आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करते आहे। हे जे आहे ट्रान्सफॉर्मर आहे, माझ्याकडे हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, परंतु 350 व्होल्ट याचे सेकंडरीला मिळतं आणि आपला लाईट जो आहे हा 240 वर चालतो, त्याच्यामुळे मी ह्याला स्टेप डाऊन बनवलेला आहे। तर आपण या स्टेप डाऊनची प्रक्रिया कशी होते ते बघूया। मी ह्या ट्रान्सफॉर्मरला याचा म्हणजे जी HT साइड आहे ही मी सप्लायला जोडलेली आहे आणि LT साइडला मी लोड दिलेला आहे। तर आपण HT साइडला याचा व्होल्टेज पहिल्यांदा टॉर्क टेस्टरच्या मदतीने मोजूया। इथे 237 व्होल्टेज आपलं जे घरामध्ये सिंगल फेजचं आहे ते दाखवत आहे। 237 व्होल्ट याच्या प्रायमरी साइडनी मिळत आहे आणि आता आपण सेकंडरीचं व्होल्टेज घेऊया। सेकंडरीला म्हणजे लोड साइडनी 138 हे व्होल्टेज मिळत आहे। याचाच अर्थ असा की हे स्टेप डाऊन व्होल्टेजचं करत आहे। हे जे ट्रान्सफॉर्मर आहे आपण स्टेप डाऊन पर्पजसाठी वापरलेलं आहे आणि ते स्टेप डाऊन इथे होत आहे। त्यानंतर आपण टॉर्क टेस्टरच्या साहाय्याने करंट सुद्धा मोजू शकतो। तर आपण प्रायमरी आणि सेकंडरी साइडचा करंट सुद्धा बघूया। करंट मोजण्यासाठी याला AC करंट वरती सेट करायचे आणि त्यानंतर मी प्रायमरी साइडचा करंट घेते आहे। तर प्रायमरी साइडनी 0.2 करंट दाखवत आहे। 0.2 एम्पियर करंट एवढा प्रायमरी साइडनी दाखवत आहे। आता आपण सेकंडरी साइडनी बघूया। सेकंडरी साइडनी 0.3 एम्पियर एवढा करंट दाखवत आहे। सेकंडरी साइडनी 0.3 एवढा एम्पियर करंट दाखवत आहे। थँक्यू।